केस गळतीचे पेशंट नेहमी कन्फ्यूज असतात, की त्यांचे केस गळणे अनुवांशिक आहे की नाही. घाबरू नका. फक्त एड ऑन हेअर केअरला फॉलो करा आणि आमच्या व्हिडिओद्वारे केस गळण्याचे विविध प्रकार जाणून घ्या. पहिला प्रकार, जर तुम्हाला केस गळतीची समस्या असेल आणि तुमची हेअरलाईन आणि क्राउन एरिया इंटॅक्ट असेल, परंतु मिड स्कॅल्प भागातील केस पातळ होत असतील, तर ते डिफ्यूज पॅटर्न एलोपेशिया आहे, जे खराब जीवनशैलीमुळे होते. त्यामुळे तुमची जीवनशैली सुधारा आणि मिनॉक्सिल घेत राहा. दुसरा, तुमच्या केस गळतीच्या समस्यांबरोबर जर हेअरलाईन रिसीड होत असेल, तर ते अनुवांशिक केस गळणे आहे. त्याचा उपचार म्हणजे तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांटची गरज आहे. तिसरा, जर तुमचे केस गळणे क्राउन एरियामध्ये होत असेल, तर ते DHT डिपेंडंट हेअर लॉस आहे, जे जास्त प्रमाणात मास्टर्बेशन किंवा एनाबॉलिक स्टेरॉइड्समुळे होते. त्याच्या उपचारासाठी फिनास्टार किंवा ड्युटास्टार सारख्या गोळ्यांचा समावेश केला जातो. चौथा, जर तुम्हाला या संपूर्ण झोनमध्ये केस पातळ होत असतील, तर ते एंड्रोजेनिक एलोपेशिया आहे, ज्यावर औषधे आणि ट्रान्सप्लांटच्या कॉम्बिनेशनने उपचार केले जातात. तर तुमचा कोणत्या प्रकारचा हेअर फॉल आहे, हे आम्हाला कमेंट विभागात जरूर कळवा.